सखी सावली काव्यांजली। काय तू? अंजली, वेळीच सुधार स्वतःला, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्या। आई, प्राचू, जेवलीस तू बाळा? हो, आजीने मला जेवण वाढलं। आई, हे बघ ना। बघू। अरे वा, ती छान बनवलंस बाळा, व्हेरी गुड। आई, तू आता व्हेरी गुड का बोलतेस? हे कम्प्लीटच नाही झालं। अरे आई, मला ना स्पॅरो बनवायचं होतं, पण ते जमतच नाहीये मला। तू मला हेल्प कर ना प्लीज। अगं जमेल तुला, किती छान बनवतेस तू सगळं। हे बघ ना, हे बघ, हे पण किती छान बनवलंयस। थोडंसं लक्ष देऊन केलंस ना तर व्यवस्थित करता येईल तुला। हा काय ना बाळा, मला ऑफिस मधून यायला उशीर झाला ना, तर आपल्या आजीला घरातली सगळी कामं करावी लागली। थोडीशी कामं राहिली ती मी जाऊन आता करणार होते, तर तू प्रयत्न कर ना, नाहीच जमलं तर मग मी आहे। हा काय ग आई, तू आज घरी नव्हतीस आणि आता तुझी कामं राहिली आहेत। तू आता आमच्यासाठी कधीच वेळ काढणार नाहीस का? नाही, तसं काही नाहीये बाळा, मी फक्त ती का बरं ते जाऊ दे, दे काय करायचंय। नकोय, मी स्वतः करते, मला तुझ्या हेल्पची गरज नाही। प्राचू, प्राचू, अंजली, सून म्हणून तुझी निवड करण्यात मी चूक केली असं वाटायला लागलंय मला। अंजली, वेळीच सुधार स्वतःला, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्या। लाडू, काय? आता तुझीच आठवण येत होती मला। काय करतेस? बरी आहेस ना लाडू? कशी आहेस? मी ठीक आहे अक्काई। तू सांग, तुझा ऑफिस आज पहिला दिवस होता ना, कसा गेला? ठीक होता, म्हणजे तू सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या होत्यास ना मला, मग छानच जाणार। लाडू, आई आणि हो म्हणून मान कशाला हलवलीस तू? मी जेवण नंतर अक्काई। नंतर वगैरे काही नाही लाडू, तू तू एक काम कर, आता जेवण वाढून घे, आपण फोनवर गप्पा मारत मारत जेवू। पुन्हा असं खोटं बोलायचं नाही अक्काईशी।